विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनसशास्त्र या विषयांचे महत्त्वाचे 100 प्रश्न व उत्तरे अभ्यासणार आहोत. हे सर्व प्रश्न मनसशास्त्रच्या फडके प्रकाशनच्या पुस्तकातून महत्त्वाचे असे सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. परीक्षेत यातूनच खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात. चला तर सुरू करूया रॅपिड फायर. 1. मानसशास्त्र म्हणजे काय? याचं उत्तर आहे मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियेचे शास्त्र. 2. मानसशास्त्राची उत्पत्ती व या दोन शब्दांपासून झाली. याचे उत्तर आहे सायकॉलॉगस. 3. मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे ॲरिस्टॉटल. 4. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे चा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून प्रसिद्ध होते. याचं उत्तर आहे आत्म्याचा. 5. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? याचे उत्तर आहे मॅकडुगल. 6. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय, ही व्याख्या कोणी केली? याचे उत्तर आहे मॅकडुगल. 7. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? याचं उत्तर आहे ॲरिस्टॉटल. बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? याचं उत्तर आहे विल्यम बुंट. 9. सिग्मंड फ्राईड मानसशास्त्रज्ञ होते? याचं उत्तर आहे ऑस्ट्रियन. 10. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचे कोणती व्याख्या केली? याचं उत्तर आहे अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. दुहेरी अवतरण चिन्ह. 11. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? याचं उत्तर आहे जे.बी. वॅटसन. 12. मानसशास्त्र हे शास्त्र आहे. याचं उत्तर आहे सामाजिक. 13. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? याचं उत्तर आहे स्किनर. 14. मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या. याचं उत्तर आहे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. 15. पहिली महिला मानसशास्त्रज्ञ कोण? याचे उत्तर आहे मार्गरेट फ्लाय. 16. जॉन बी. वॉटसन या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते. याचे उत्तर आहे अमेरिका. 17. मानसशास्त्राचे मूळ ग्रीक संस्कृतीत आढळते. याचे उत्तर आहे प्राचीन. 18. यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान व्यवस्थित आहे. याचे उत्तर आहे थॉमस कुहन. 19. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे उत्तर आहे 1879 जर्मनी. 20.1879 दशसहस्रांशपर्यंत मानसशास्त्र हे ची शाखा म्हणून अस्तित्वात होते. याचं उत्तर आहे रचनावाद. 21. मानसशास्त्राचा स्वतंत्र शाखा म्हणून उदय केव्हा झाला? याचं उत्तर आहे जेव्हा विल्यम वुंट यांनी 1879 साली जर्मनीत जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. 22. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे विल्यम जेम्स. 23. मनोविश्लेषणाचा सिद्धांत कोणी मांडला? याचे उत्तर आहे सिग्मंड फ्राईड. 24. रिपब्लिक हा ग्रंथ यांनी लिहिला? याचं उत्तर आहे एरिस्टॉटल. 25. अध्ययनाचा अंतर्ज्ञान सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे गेस्टाल्ट. 26. विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील विद्यापीठामध्ये सुरू केली. याचे उत्तर आहे लिपझिग. 27. विल्यम कुंट मानसशास्त्रज्ञ होते? याचे उत्तर आहे जर्मन. 28. प्लॅटो हा तत्वज्ञ होता? याचे उत्तर आहे ग्रीक. 29.1916 दशसहस्रांश साली नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला. याचे उत्तर आहे कलकत्ता. 30. डी. ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे ॲरिस्टॉटल. 31. रचनात्मक मानसशास्त्रज्ञाचे जनक कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे विल्यम कुंट व टिचनेर. 32. शैक्षणिक मानसशास्त्र. याचं उत्तर आहे मानसशास्त्राची शाखा की ज्यात अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक गरजा आणि त्यांचे वातावरण ह्या संबंधी वर्तनाचा अभ्यास केला जातो. 33. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, ही व्याख्या कोणी केली? याचं उत्तर आहे स्किनर. 34. ज्ञान हे अंतर्भूत असते असे कोणाचे मत होते? याचं उत्तर आहे प्लेटो. 35. व्यक्तिमत्वाची जडणघडण पहिल्या 5 वर्षात होते असे कोणाचे मत होते? याचे उत्तर आहे सिग्मंड फ्राईड. 36. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? याचे उत्तर आहे पेस्टोलॉजी. 37. प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते.
असे कोणाची मते? याचे उत्तर आहे जॉन लॉक. 38. बुद्धिविकास सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे जीन पियाजे. 39. बोधात्मक अनुभव ही संज्ञा कोणी मांडली? याचं उत्तर आहे विल्यम व्रंट. 40. डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मानसशास्त्राचा दृष्टिकोनातून विचार केला. याचं उत्तर आहे अबोधावस्थेच्या. 41. आत्मनिरीक्षण पद्धती कोणी विकसित केली? याचं उत्तर आहे विल्यम व्रंट. 42. निर्माण व शोध सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे जीन पियाजे. 43. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे विल्यम जेम्स. 44. आपल्या वर्तनाच्या मागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते असे कोणाचे मत होते? याचे उत्तर आहे सिगमंड फ्राईड. 45. साधारण 1950 ते 60च्या दशकात मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू वर्तनावरून कडे सरकला. याचं उत्तर आहे बोधात्मकतेकडे. 46. वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला? याचं उत्तर आहे जॉन वॅटसन. 47. नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे लॉरेन्स कोहलबर्ग. 48. यांच्या मते तर्कसंगतता हे व्यक्तीला आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करते. याचे उत्तर आहे डॉक्टर एल्बर्ट एलिस. 49. यांनी स्वार्थीपणा हा सद्गुण असल्याचे म्हटले. याचं उत्तर आहे आयन रँड. 50. डॅनियल गोलमन हा मानसशास्त्रज्ञ होता. याचं उत्तर आहे अमेरिकन. 51. अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान कोणी मिळाला? याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. 52. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? याचे उत्तर आहे पॅव्लॉव. 53. साधक अभिसंधान उपपत्ती यांनी मांडली. याचं उत्तर आहे B.F. स्किनर. 54. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. 55. थॉर्नडाईकची उपपत्ती वर आधारित आहे. याचं उत्तर आहे साहचर्यवाद. 56. बुद्धिमापनाचे जनक कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे अल्फ्रेड बिने. 57. अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? याचे उत्तर आहे स्टेनबर्ग. 58. सामान्य व बालकाच्या वाढ विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे? याचे उत्तर आहे बालमानसशास्त्र. 59. बालकाच्या स्वाभाविक गुणांच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिले पाहिजे. बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे असे मत कोणाचे होते? याचे उत्तर आहे रुसो. 60. बुद्धिमापन परिणाम श्रेणी कोणी मांडली? याचं उत्तर आहे बिने व सायमन. 61. रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व देऊन शिस्तीबंधाचा दृष्टिकोन नाकारला. याचे उत्तर आहे जॉन लॉक. 62. विल्यम व्रुंट यांनी मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती वापरली? याचं उत्तर आहे वैज्ञानिक पद्धती. 63. दी एमिली डी हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे उत्तर आहे रुसो. 64. मानसिक वयाची संकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे अल्फ्रेड बिने. 65. या मानसशास्त्रज्ञाने किंडरगार्टन पद्धतीची मांडणी केली. याचे उत्तर आहे फ्रेडरिक फ्रोबेल. 66. मॉन्टेसरी मेथड कोणी मांडली? याचे उत्तर आहे मारिया मॉन्टेसरी. 67. वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडल? याचं उत्तर आहे वुडवर्थ. 68. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र कोणी स्थापन केले? याचं उत्तर आहे अनुताई वाघ व ताराबाई मोडक. 69. इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? याचे उत्तर आहे 1925. 70. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? याचं उत्तर आहे हरलॉक. 71. जॉन ड्यूईने शिक्षणाचा पुरस्कार केला. याचं उत्तर आहे कृतिशील. 72. समाजमिती तंत्राचा शोध कोणी लावला? याचे उत्तर आहे मोरेना. 73. प्राचीन काळामध्ये विषयात मानसशास्त्राचा विचार केला जात होता. याचं उत्तर आहे तत्वज्ञान. 74. भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना केव्हा सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे 1968. 75. कार्यवादाचा विचारप्रवाह कोणी मांडला? याचं उत्तर आहे विल्यम जेम्स. 76. सिगमंड फ्रॉइड यांनी च्या दशकात मनोविश्लेषण याचा सिद्धांत मांडला. याचं उत्तर आहे 1890. 77. अनुकरण पद्धती कोणी मांडली? याचं उत्तर आहे हेगार्टी. 78. वर्तनवादाचा विचार प्रवाह कोणी? याचं उत्तर आहे जॉन बी वॅटसन.
79 भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे डॅनियल गोलमन. 80 बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. 81 घटक पद्धती कोणी मांडली? याचे उत्तर आहे डॉक्टर मॉरिसन. 82 1950 ते 60च्या दशकात मनोविश्लेषणवादास व वर्तनवादास मागे टाकणाऱ्या चा उदय झाला. याचं उत्तर आहे बोधनिक उपपत्ती. 83 सर्वसाधारणपणे यांना जाते बोधनिक उपपत्तीचा जनक मानले जाते. याचं उत्तर आहे अल्रिस नेसर. 84 मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे यांनी म्हटले. याचं उत्तर आहे स्किनर. 85 वातावरणाच्या निरीक्षणात्मक आंतरक्रियातून बालक शिकते असे मत यांनी मांडले. याचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. 86 भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं उत्तर आहे 1962. 87 यांच्या मते बालकाची कार्यक्षमता भिन्न असते. बालकाची बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्याप्रमाणे बालकाला मार्गदर्शन मिळाले पाहिजे. याचं उत्तर आहे प्लेटो. 88 संकल्पना प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? याचे उत्तर आहे जेरोम ब्रुनर. 89 सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे यांनी पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. याचं उत्तर आहे वृत्तेतिहास. 90 अध्ययनाचे तास आणि परीक्षेतील गुण यांच्यात सहसंबंध असतो. याचे उत्तर आहे धन. 91 यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. याचं उत्तर आहे थॉमस कुहन. 92 बोधात्मक विकास प्रतिमान कोणी मांडले? याचे उत्तर आहे पियाजे व कोहलबर्ग. 93 करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. याचं उत्तर आहे पूर्वकथन. 94 रचनावादाचा पुरस्कार कोणी केला? याचे उत्तर आहे टिचनेर व विल्यम व्रंट. 95 अग्रज संघटक प्रतिमान कुणाचे आहे? याचं उत्तर आहे डेव्हिड आसुबेल. 96 वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला? याचं उत्तर आहे जॉन बी वॅटसन. 97 प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. याचं उत्तर आहे विल्यम व्रंट. 98 यांनी मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे सांगितले. याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन. 99 सामाजिक अभिरूपता प्रतिमान कोणी मांडले? याचं उत्तर आहे बुकॉक व गुलसेकॉव. 100 वृत्तेतिहास पद्धत ही मानसशास्त्राच्या साह्याने उपयोगात आणली जाते. याचं उत्तर आहे चिकित्सा. तर मित्रांनो, हा पहिला भाग होता. यानंतरचे 100 प्रश्न म्हणजेच 101 ते 200 प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.